नमस्कार, मी भागवत आगाव परभणीकर. मी तुम्हाला एक कालचा किस्सा घडलेला सांगतो बघा. काय झालं, काल शाळेमध्ये जायचं होतं माझ्या मुलाला, त्याचा पहिला दिवस. म्हणून त्याने मला उठवलं, बोलले पप्पा. म्हणलं काय? मला शाळेत नेऊन घाला. त्याला कसं तरी झोपेतून उठलो आणि त्याला शाळेत नेऊन घायसाठी घराच्या बाहेर आलो. चप्पल घातली, त्याचं दप्तर घेतलं, दप्तर उचललं, त्याला पोराच्या वाजण्या इतकं दप्तर होतं ते, एवढंच जड. मला हातात तर काय घेता येणार नाही म्हणून पाठीवर टाकलं, आपलं पाठीवर गुंडाळलं असं, आणि त्याला घेतला हातामध्ये. आलो बिल्डिंगच्या खाली. थोडंसं पुढं जातो तर ती शेजारची काकू, गाना काकू, मला काय बोलती, ओ भाऊ. म्हणलं काय? अहो बघा ना तुमची ढेरी, पुढून पोट आणि मागून पोट सारखंच झालंय. आता रागाने पाहून तिच्याकडे हसलो आणि निघलो थोडं पुढं गेल्याच्या नंतर काय केलं, ते पाठीवरचं दप्तर काढलं. म्हणलं त्याला पुढून मागून सारखंच दिसायला, आणि इथे काठ्यावरती घेतलं, काठीवर म्हणजे आपल्या खांद्यावरती, आणि पोराला या बाजूला घेऊन आपलं चाललो. जातो तर पुढून तो दुकानदार, चला भैया, मला म्हणतो ओ भाऊ. म्हणलं काय? अहो तुम्ही तर आडी उभे सारखेच दिसता. असा राग आला या ढेरीचा. त्याला म्हणलं बरं बरं ठीक आहे. म्हणलं आता जाऊ द्या. आता एक काखेरचं दप्तर घेतो, खांद्यावर टाकलं, खांद्यावर दप्तर, हातात मुलगा घेतला आणि आपला निघलो. कन रस्त्याच्या कडून जाताना चहाला चप्पलीचा अंगठा तुटला. म्हणून खाली बघायला गेलो तर खांद्यावरची बॅग डायरेक्ट धापकन आदळली ढेरीवर. पुढून रिक्षावाला जात होता, तो मला बोलतो ओ भाऊ. म्हणलं काय? अहो ढोलवर ढोल आदळला. शाळेला सगळे जे नाही ते माझ्या ढेरीवरच येते, माझ्या पोटावरच येते. कुठून वाढली काय माहिती. घेतलं दप्तर आपलं असं पुढून लावलं आणि थोडंसं चाललो पुढं. बाळा चढ, किती लांब आहे तुझी शाळा? इथं पण आहे. पुढं जातो तर पाऊस सुरू झाला. म्हणलं पाऊस सुरू झाला. म्हणलं बाब्या भिजला आपला. बाब्या बघतो तर बाब्या कुठं? बाब्या ढेरी झाली. म्हणलं नसीब, ढेरी छत्री म्हणून तरी कामं आली. तेवढं तरी काम, म्हणजे खाली बघतो तर ढेरीच्या खाली बाबूल आपल्याला. म्हणलं तेवढं काम झालं, बाबू आपला भिजत नाही. चला थोड्या वेळानं पाऊस थांबला, बाबूला घेतलं, दप्तर परत खांद्यावर घेतलं आणि कसा तरी शाळेच्या गेटमध्ये त्याला नेऊन सोडला. बाहेर आलो. आता विचार केला, म्हणलं काही करायचं पण आपल्याला पहिले पोट कमी करायचं. पण नंतर विचार केला, जिसको पेट नाही वो सेट नाही. ज्याला पोट नाही तो भिकार सोड. नाही ढेरी पाहिजे. खरंय, ज्याच्याकडे ढेरी तोच खरा पुढारी. असा विचार करून थोडं चाललो. पण नाही, म्हणलं आता ढेरी कमी करायची. ह्या मनीचा काही उपयोग नाही. आपल्याला लोक चिडवतात आणि त्रास पण होतो. असं घराकडे जाताना विचार करत चाललो. तेवढ्यात बघतो ते भया मस्त गरमागरम वडापाव काढू लागला. घमघमाट भाज्याचा वास सुटला. त्याला डेअरीकडे बघितलं, मग वडापाववाल्याकडे बघितलं. काय करू जाऊ द्या, मरू द्या डेअरीमध्ये. ए भैया, ए 2 वडापाव लगा रे. हाँ, सूखा चटनी और हरा चटनी डालना.